नमस्ते मित्रांनो, मी वैभव. आज आपल्याकडे आली आहे जिपटरमध्ये क्लच नॉईस होता. त्यामध्ये व्हेरिएटर बुश हे नॉईस करत होते. तर आपण नवीन व्हेरिएटर रोलर हे लावणार आहे या गाडीमध्ये. बघू शकता आपण की यामध्ये आपण नवीन व्हेरिएटर रोलर हे लावलेले. हे लावल्यानंतर गाडीच्या पिकअपमध्ये पण फरक जाणवेल मित्रांनो. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला पिकअप, ॲव्हरेज, परफॉर्मन्स या तिन्ही गोष्टी बघायला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं नॉईस हा आपला पूर्णपणे जाणार आहे मित्रांनो. शक्यतो हे प्रॉब्लेम असे यामुळे येतात की जेणेकरून रेग्युलर सर्व्हिसमध्ये आपले क्लच हे ग्रीसिंग होत नाहीत. यामध्ये ऑइल नसल्यामुळे ड्राय क्लच हा लवकर खराब होतो आपला. प्रिकॉशन्स म्हणून आपण एव्हरी 5000 किलोमीटरला क्लच हा ग्रीसिंग करणं नेसेसरी आहे मित्रांनो. ठीक आहे. पण शक्यतो जोपर्यंत नॉईस येत नाही किंवा पिकअपशी रिलेटेड कुठली कंप्लेंट येत नाही तोपर्यंत कोणीही यावरती लक्ष देत नाही. यामध्ये दुसरी गोष्ट अशी की बघू शकता आपण समोर जी किक दिसते आपली किक रॅचेटची किक पण हमेशा आपल्या सीव्हीटी क्लच जे स्कूटी वगैरे असतात या मोपेड बाईक्स त्यांच्या किक्स या जामच असतात. तर त्याही यामुळे जाम होतात की आपण शक्यतो किक मारत नाही आणि ड्राय असल्यामुळे त्या जाम होऊन जातात. बघू शकताय झिरो नॉईस आहे पूर्ण गाडीमध्ये. स्मूथली इंजिन आपलं सुरू होत आहे. बघू शकताय. आता आपण क्लच कव्हर वगैरे फिटिंग करून घेऊया मित्रांनो. गाडीची एक फायनली ट्रायल घेऊया आणि ओके करून आपण फायनल कस्टमरला कॉल बॅक करून गाडी हँड ओव्हर करूया मित्रांनो. ठीक आहे. तर आता आपण फायनली टेस्ट ड्राईव्हला जाणार आहोत. एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन आल्यानंतर कळेल आपल्याला की नेमकं कसा परफॉर्मन्स आहे गाडीचा. ठीक आहे मित्रांनो. गाडी इझिली स्टार्ट होते. कुठल्याही प्रकारे व्हायब्रेशन्स वगैरे नाही आहे गाडीमध्ये. ठीक आहे. तर एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन येऊ. चला मित्रांनो. फायनली गाडी छान चालते मित्रांनो.